चला 74 धावांच्या पाठलागाला आता मात्र सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळेल. विशाल चव्हाण आणि प्रवीण माळी ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये 74 धावांच्या पाठलागासाठी मात्र सज्ज होते. स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव या टीम कडून सलामीचे 2 फलंदाज. बॉलिंग मार्क वरती मात्र आपण जर पाहिलं तर मिरज तालुक्याकडून सलामीचा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. राहुल एक छोटासा रनअप मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतो राहुल कडून. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू भन्नाट वेग बघायला मिळालाय. थेट जाऊन मात्र आदळलाय तो शरीरावरती. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो विशाल चव्हाण आणि नॉन स्ट्राईक वरती मात्र प्रवीण माळी. 74 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर 12.5 धावांच्या 12.25 धावांच्या सरासरीने मात्र त्या ठिकाणी या धावा जमवायच्यात. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला मात्र ड्राईव्ह केलाय. मिड विकेट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक सजवलाय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकात मात्र आपण जर पाहिलं तर एक फिल्डर नेहमी टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला गोलंदाजी करण्याची सुरुवात केली जाते त्यावेळेला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये डीप मिड विकेट या क्षेत्रात प्रत्येक वेळेला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण टेनिस क्रिकेटच्या विश्वात मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजांचं आवडतं क्षेत्र राहिले डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये बरेच चौकार षटकार आपल्याला या पॉवर प्लेच्या ओव्हरमधून आणि बाकीच्या इतर व्यतिरिक्त ओव्हर्स मधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एक फिल्डर मात्र सजवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल फ्लॅट शॉट केलाय. 1 बाउन्स मात्र ओव्हर दी रोप्स. बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. बराच आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला फलंदाजाला खेळण्यासाठी बराच वेळ मिळाला. पॉपिंग क्रीजचा मात्र योग्य तो वापर तिकडे फलंदाज करतोय. बॅकफुटवर वेट ट्रान्सफर करत आडव्या बॅटने एक फ्लॅट शॉट तिने मात्र सजवलाय आणि 1 बाउन्स चेंडूला पाठवलंय. धाडलंय ते मात्र डीप मिड विकेट सीमारेषा पार. फिरकीचं अस्त्र घेऊन मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झाला तो राहुल. या अगोदर राहुल मोरेला आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी राहुल मोरेनं केली ती तासगाव संघाकडून आणि यावेळेला मात्र मिरज संघाकडून राहुल गोलंदाजीसाठी आलेला असताना राऊंड विकेटच्या माऱ्यावरती हा आखूड टप्प्याचा चेंडू. परंतु यावेळेला चांगली लेंथ बघायला मिळते. आपल्या उंचीचा चांगला फायदा करतोय. मोठा रनअप नाहीये परंतु खांद्यातून मात्र एक चांगली ताकद चेंडूंना वेग देण्यासाठी लावली जाते. एकंदरीत म्हणायचं झालं तर मॅन विथ द गोल्डन आर्म मिस्टर राहुल गोलंदाजी मार्क वरती असताना एक चांगला वेगवान चेंडू पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीतून येताना. एक डॉट, त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक सिंगल, एक चौकार आणि पुन्हा एकदा डॉट. अशा 4 चेंडूत 5 धावा. ही चांगली लेंथ पकडून मात्र गोलंदाजी करत असताना तो बघायला मिळतोय. सातत्यपूर्ण मात्र एका हायम ऍक्शन सोबत एका चांगल्या लाईन लेंथ वरती एक नियंत्रित गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते गोलंदाज राहुलच्या वतीने. शेवटचा बॉल शिल्लक आणि यावेळेला मात्र लेंथ जास्त पुढे घेऊन गेलेत त्यामुळे हवेत फटका सजवले असताना क्षेत्ररक्षक तिकडे बॉल खाली येतोय. चांगला पाठलाग केलाय चेंडूचा. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र अगदी आपण जर पाहिलं तर जवळपास 12 वाजून गेलेले आहेत आणि त्यानंतर सूर्य डोक्यावरती असणारा किरणाची थेट वरती बघितल्यानंतर डोळ्यामध्ये घुसत असताना मात्र या बॉलवरती एक चांगला ताबा मिळवला क्षेत्ररक्षकाने. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र एक चांगला झेल. पहिला धक्का लागतोय तो मात्र स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमला. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट. मगाशी आपण जसं पाहिलं की पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती इंजमाम नायकवडी सारख्या फलंदाजाची विकेट आली आणि यावेळेला मात्र आउट होऊन माघारी परतलाय तो प्रवीण माळी ओव्हर नंबर 1च्या शेवटच्या चेंडूवरती. अर्थात पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल कुठेतरी मात्र घातक ठरलाय. अर्थात घातक या शब्दाचा उच्चार आम्ही केलाच आहे. तर आपण जर पाहिलं तर स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे हे नाव या घातक स्पोर्ट्स बलगवडे संघासाठी मात्र कित्येक वर्ष जुळलं गेलेलं आपण पाहिलं आणि तेच नाव घेऊन आज तासगावचा तालुका संघ आज मैदानावरती उतरलाय. ते नाव म्हणजे स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे. एक घातक प्रवृत्तीचे फलंदाज म्हणून स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे यांची ओळख होती आणि आपल्यातून आज निघून गेल्यानंतर मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर बलगवडेचा संघ म्हणा किंवा मग तासगावचा संघ म्हणा त्यांचं नाव या संघाला दिलं जातं. ते नाव म्हणजे स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे. यावेळेला मात्र रायझिंग डिलिव्हरी आणि पहिल्याच बॉलवरती आल्यानंतर मात्र आक्रमण केलंय फलंदाजाने. आपल्या उंचीचा चांगला फायदा उचललाय आणि बॉलला पाठवलंय ते मात्र वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. बॉलिंग मार्क वरती मात्र ओव्हर नंबर 2 मध्ये सुशील बुर्ले त्याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र केलं आक्रमण.
विशाल चव्हाणच्या बॅट मधून हा चौकार आलाय. प्रवीण माळीच्या जागेवरती मात्र फलंदाजीसाठी राहुल मोरे. विशाल चव्हाण मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर आपल्या उंचीचा चांगला फायदा उचलतोय. जसं मात्र मगाशी बॅटिंग केली ती इंजमाम नायकोडीने, त्याने मात्र ज्या पद्धतीचा लेंथ बॉल वरती मात्र फटका सजवला होता तसाच काहीसा फटका इथे मात्र विशाल चव्हाणच्याही माध्यमातून एकंदरीत तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न या दोन्ही टीम कडून मात्र सुरू आहे. पहिल्या ओव्हर अखेरीस स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर या चौकार अगोदर धावफलकावरती धावा मात्र होत्या अवघ्या त्या 5, परंतु या चौकारानंतर मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 9 धावांवरती. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात केली. पहिल्या षटकातून एक चौकार आला, तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर 5 चेंडूंवरती व्यतिरिक्त एकच धाव आणि एक विकेट आली होती. सुशील बुर्ले एक अनुभवी गोलंदाज, एक कसलेला गोलंदाज, एक नावाजलेला गोलंदाज. एक चौकार आला, परंतु त्यानंतर मात्र त्याचा चांगला चेंडू अगदी परफेक्ट ब्लॉक केलं फलंदाजाला. क्रिकेटच्या सोप्या भाषेत आपण जर म्हणायचं झालं तर बुंदा मारला असं म्हटलं जातं, आणि तोच बुंदा इथे मारला सुशील बुर्लेने. यावेळेला मात्र लेंथ मध्ये थोडासा बदल केला, त्याचा फायदा मात्र फलंदाजाला होतोय. अप्पर कटचा फटका आणि चेंडू जातोय मात्र बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकारासोबत मात्र संघाचं धावफलक डबल डिजिट मध्ये पोहोचेल. तत्पूर्वी आपण इथे पुढील मॅचचा टॉस करतो. जत आणि पंढरपूर दोन्ही टीमच्या कर्णधारांना मी विनंती करतो, आपण आपले किट परिधान झालेले असतील तर आपण लगेचच पुढील मॅचच्या टॉस साठी आमच्या कॉम्बॉक्स समोर यायचंय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सुशील. याही वेळेला मात्र फुटवर्क चांगलं पाहायला मिळतंय, आणि या फुटवर्क मुळे मात्र आणखीन एक चौकार. इनसाइड आउटचा फटका, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातार बार बार बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय मात्र फलंदाज विशाल चव्हाणच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. We will have a toss for the next match in between Jat and पंढरपुर. अगली मैच का टॉस यहां पर किया जाएगा. दोनों टीमों के कप्तानों से मैं दरख्वास्त करना चाहूंगा कि अगले मैच के टॉस के लिए तुरंत प्रेजेंटेशन बॉक्स में आइए. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु यावेळेला संपर्क चेंडू आणि बॅट मधला तितका चांगला नाहीये, तितका प्रॉपर नाहीये. तरी सुद्धा मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज विशाल चव्हाण आणि सोबत आपण जर पाहिलं तर राहुल मोरे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलेला असताना अमोल तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अर्जित केल्या गेल्या त्या 2 धावा. या दुहेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती मात्र 19 धावांवरती. षटक क्रमांक 2 चेंडू शिल्लक राहिला तो मात्र 1. यावेळेला बॅटची लिडिंग गेज बघा. आता मात्र 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडतोय. एक विकेट किपर आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे. श्याम एडगे मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना पुन्हा एकदा मात्र निर्जन स्थळी बॉल पडल्यानंतर शेवटचा बॉल मात्र निर्धाव, कोणती धाव घेण्याची संधी मिळत नाहीये. इन बिटवीन आपण टॉस पूर्ण करतो या ओव्हरच्या समाप्तीनंतर. अनंत माने, ओम मेडिकल, सर्वे सर्वा होल अँड सोल, सन्माननीय अनंतजी माने यांच्या शुभ हस्ते मात्र ही नाणेफेक होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन तिकडे उपस्थित आहेत. जत आणि पंढरपूर या 2 तालुक्यांमध्ये मात्र या नंतरचा सामना. अगदी आपण जर पाहिलं तर सांगली जिल्ह्याच्या सीमेवरचं शेवटचं नाव म्हणजे ते म्हणजे जत, आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर सोलापूर तालुक्यातील पंढरपूर हा संघ मात्र या मैदानावरती खेळताना नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनंत माने साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र ही नाणेफेक केली जाते. टॉस झालेला आहे. पुन्हा एकदा मात्र विठुरायाच्या आशीर्वादाने पंढरपूरची टीम हा दुसरा संघ असेल पंढरपूर साठी मात्र खेळणारा. या अगोदर आणखी एक संघ आपण पंढरपूर तालुक्यासाठी मात्र खेळताना पाहिला होता. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवरील महाराष्ट्र राज्यातील या सांगली जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर कर्नाटक आणि महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील एक शेवटचं तालुक्यातील नाव म्हणजे ते म्हणजे जत. या जत तालुक्यातील हा संघ मात्र मैदानामध्ये खेळेल. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला फटका सजवत असताना क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. एक मोठी विकेट आली ती प्रवीण माळी सारख्या फलंदाजाची. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर विशाल चव्हाणने आपले हात खोलायला सुरुवात केली आहे. मागील ओव्हर मधून चांगल्या धावा आलेल्या आपण बघितले. एकंदरीत 14 धावांचं ते षटक, 3 चौकार, 1 दुहेरी धाव, 2 डॉट. आणि आता मात्र बॉलिंग मार्क वरती तिसऱ्या गोलंदाजांचा वापर केला जातोय. अजय
तीन विविध गोलंदाज यावेळेला मात्र हुक केलाय, बॉल मात्र पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून. इरादा पक्का, 6 धावांचा शिक्का, दे धक्का घे छक्का, षटकार. आउटस्टँडिंग फटका. अगदी रोहित शर्मा यांची आठवण करून देणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीचा फटका त्यांनी सजवलाय, शॉट आर्म पुल केलाय, चेंडूला मात्र गुल केलाय. या 6 धावांसोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र थेट 26 धावांवर जाऊन पोहोचेल. एक हाफ ट्रॅकर चेंडू, वेगवान चेंडू, त्या गोलंदाजाच्या वेगाचा गतीचा चांगला वापर केला. चेंडूची दिशा ठरवली, चेंडूची दशा ठरवली ती फलंदाज विशालने. आणखीन एक जबरदस्त धमाकेदार फटका त्याच्या बॅटमधून. या 6 धावांसोबत मात्र बॉल जातोय तो डीप स्क्वेअर लेग मध्ये. धुंडो धुंडो रे साजन, आमच्या व्हॉलंटियर्सना मात्र बॉल शोधायची वेळ आली आहे. एक चांगला फटका सजवलेता 6 धावांसाठी मात्र त्या ठिकाणी स्कोर जर आपण पाहिलं तर 26. 2 चेंडूंमध्ये मात्र धावा आले त्या 7. 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर इथे मात्र केला गेलाय. गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत. आतापर्यंत 2 विकेट्स पटकावलेत, परंतु या 2 फलंदाजांना आता मात्र आउट करणं खूप महत्वाचं असेल, कारण दोन्ही फलंदाज आपण जर पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आणि त्यातल्या त्यात एक चांगला चेंडू या वेळेला ताकदीनं मात्र बॅट भिरकावली तिकडे फलंदाज विशाल चव्हाणने, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू पूर्ण आणि धावा आलेत मात्र या 3 चेंडूंमध्ये 7. धावसंख्या 26. आणखीन एक फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र एलिव्हेशन बॉलला मिळेल का? होय, बॉल जातोय मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत विशाल चव्हाणच्या बॅटमधून आणखीन एक विशाल काय फटका. परंतु ग्रेट एफर्ट्स तिकडे क्षेत्ररक्षकाने सुद्धा चांगले प्रयत्न या बॉलला अडवण्यासाठी केले, त्याबद्दल क्षेत्ररक्षकाचं सुद्धा त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. या षटकारासोबत मात्र धावसंख्या झाली ती 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला विकेट थोडासा लवकर आलेला आपण पाहिला, तो म्हणजे प्रवीण माळी. एक चौकार त्याच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर तो आउट होऊन माघारी परतल्यानंतर आता विशाल चव्हाण डावाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. धावफलकावरती 32 धावा. या वेळेला मात्र स्ट्रायकिंग अंपायरला बॉल पार करतोय आणि पाठीमागे मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेल्या या फटक्यावरती मात्र एकच सिंगल धाव घेण्याची संधी फलंदाज विशाल चव्हाणला मिळते. दुसऱ्या बाजूने राहुल मोरे 33 रन्स ऑन दी बोर्ड, 33 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव विरोधात आपण जर पाहिलं तर मिरज तालुक्यातील नामवंत खेळाडूंचा संघ. ओव्हर द विकेटचा मारा अजय कडून. यावेळेला स्ट्राईकवर राहुल मोरे. यावेळेला लॉफ्टेड शॉट, सरळ बॅटनं फटका खेळलेला होता आणि परंतु तो फटका मात्र इथे फसलाय आणि राहुल मोरे तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. स्ट्रेट इन टू दी बास्केट. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमला. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 चे हे 3rd एडिशन आपण पाहत आहात. या तिसऱ्या पर्वातून आज तिसऱ्या दिवसाची सुरुवात. हॉटेल वरद एक्झिक्युटिव्ह विटा आणि सुरेश इंडियन गॅस आटपाडीचे सर्व आमचे बंधुतुल्य मित्र शहीद सुरेश चव्हाण साहेबांचे सुपुत्र सन्माननीय दत्ता शेठ चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र आयोजित करण्यात आलेली एक भव्य तालुकास्तरीय ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहात. त्रिमूर्ती स्पोर्ट्स कॉरिटी यांचे एक दर्जेदार आयोजन. तब्बल लाख मोलाचं बक्षीस या स्पर्धेच्या विजेत्या संघासाठी. दरम्यान ही दुसरी विकेट आलेली आपण पाहिली. स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव संघाकडून मात्र राहुल मोरे झेलबाद होतोय. दुसरा धक्का लागतोय. विशाल चव्हाण आणि त्याच्या सोबत आता मात्र फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. एक विशाल चव्हाण आणि दुसरा मात्र आता विशाल कोळी. 2 गडी बाद. धावफलकावरती धावा झाले ते मात्र 33. पाठलाग करायचा आहे तो मात्र या मॅचला जिंकण्यासाठी अतिशय मोठ्या धाव्यांचा. 18 चेंडू आणि 41 धावांची अजून मात्र गरज असेल. या उर्वरित 3 ओव्हरमध्ये जवळपास 14 धावांच्या सरासरीने मात्र धावसंख्या जमवाव्या लागणार आहेत. चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग करायचा असताना जवळजवळ आपण जर पाहिलं तर 12.5 धावांच्या सरासरीनं धावफलकावर धावा जमवायच्या होत्या. पहिल्या 3 ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर 11 धावांच्या सरासरीने मात्र 33 धावांपर्यंत मजल गाठली आहे. त्यात 2 विकेट्स त्यांनी गमावलेत. उर्वरित 18 बॉल आता शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये गरज आहे ती 41 धावांची. विशाल चव्हाण आणि विशाल कोळीच्या खांद्यावरती मात्र मोठी जबाबदारी असेल.
बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 साठी सुशील बुर्ले वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना एक चांगली स्ट्रॅटेजी बनवली. पहिल्या 3 ओव्हरसाठी 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर केला. कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी तिकडे करतायत जेणेकरून मात्र पुढील 2 ओव्हरसाठी आपण जर पाहिलं तर अधिकाधिक धावा ज्या वेळेला फलंदाज जमवण्याच्या प्रयत्नामध्ये असतील. सुशील बुर्लेच्या पहिल्याच बॉलवरती एक कॉपी बुक स्टाईल फटका इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स. विशाल चव्हाणच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. देयर इज नो पॉवर, देयर इज जस्ट अ टायमिंग. सुशील बुर्लेच्या गोलंदाजीच्या गतीचा वापर केलाय. एक चांगलं टायमिंग तिकडे पाहायला मिळालं. याला म्हटली जाते समय साधना, याला म्हटलं जातं टायमिंग. अगदी हलक्या हातानं टायमिंग करत या फटक्यावरती मात्र 6 धावा मिळवलेत. सुशील बुर्ले सुद्धा मात्र कौतुक करतो या फटक्याचं. परंतु या वेळेला आपटलेला चेंडू लेंथ मध्ये चांगला बदल करलाय. आपण जर पाहिलं तर ही चांगली विविधता आपल्याला नेहमी पाहायला मिळाली सुशील बुर्लेकडून. या अगोदर आपण जर पाहिलं तर गुड लेंथ वरचा चेंडू, परंतु या वेळेला मात्र आपटलेला एक हाकूट टप्प्याचा चेंडू होता. अगदी बॉडी लाईन गोलंदाजी केली जाते. निर्धाव चेंडू आलाय पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं, परंतु या वेळेला ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. लेंथ चांगली होती परंतु लाईन मात्र या वेळेला थोडीशी भटकलेला पाहायला मिळतोय. वन्स अगेन हो या वेळेला मात्र जीवनदान श्याम एडगे मात्र तिकडे चूक करतोय. विशाल चव्हाण सारख्या फलंदाजाची झेल त्याने मात्र सोडली आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ. परंतु या वेळेला मात्र जीवनदान मिळाले. या जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल विशाल चव्हाण. आतापर्यंत तरी जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपल्या टीमला जिंकवण्यासाठी, आपल्या टीमला मात्र विजयी करण्यासाठी संघर्ष करतोय, लढा देतोय, फाईट करतोय. पुन्हा एकदा या वेळेला, परंतु या वेळेला मात्र माघारी परतावं लागेल विशाल चव्हाणला. जीवनदानाचा मात्र पूर्ततेने मात्र फायदा उचललेला नाहीये. व्हेरी नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मात्र गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सजवलेला असताना सुशील बुर्लेनं मात्र एक प्रकारे जाळं सजवलं होतं, कुठेतरी ट्रॅप रचला होता. हे सापळा रचला असताना मात्र केलेलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. जिथे फिल्डर सजवलाय तिथे मात्र विशाल चव्हाणला खेळायला मजबूर केलं आणि हा फटका खेळलेला असताना मात्र गली क्षेत्रात एक चांगला सहज सोपा सुरेख असा झेल टिपला जातोय आणि विशाल चव्हाणची खेळी समाप्त होतीये. एक इनफॉर्म फलंदाज, एक लयबद्ध फलंदाज, एक तंत्रशुद्ध फलंदाज आउट होतोय. एक मोठा धक्का लागतोय तो मात्र स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमला. 16 चेंडूंमध्ये 34 धावा बनवून मात्र आउट होऊन माघारी परतलाय तो फलंदाज म्हणजे विशाल चव्हाण. 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. स्कोर कार्ड वरती आता मात्र थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय तो गोलंदाज सुशील बुर्लेच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर षटकार आला परंतु त्यानंतरचे 3ही चेंडू निर्धावरित्या हाताळलेत. त्यामध्ये फक्त आणि फक्त व्हाईट बॉल एक अतिरिक्त स्वरूपातली धाव आली आहे. 4 चेंडू पूर्ण आणि 1 विकेट आणि 7 धावा या 4 चेंडूंमधून. स्कोर कार्ड वरती मात्र बदल घडलाय. 7 धावांसोबत 40 धावांचा आकडा गाठलाय तो तासगाव टीमने. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल, या वेळेला मात्र फाईन लेग क्षेत्रात उडवून दिले चेंडूला. आउटफील्ड मात्र फास्ट आहे. बॉल निघून जातोय मात्र दणदण करत सीमा पार. मिळतील धावा 4 4 4 4 चौकार. हा चौकाराचा फटका पाहायला मिळतोय. गाडी नंबर 4 4 4 4 अर्थात दत्ता शेठ चव्हाण, हॉटेल वरद एक्झिक्युटिव्ह विटा, सुरेश इंडियन गॅस आटपाडीचे सर्वे सर्वा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र आयोजित करण्यात आलेले तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 सीझन 3 आपण पाहत आहात. आज 3रा दिवस मॅच नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये एक चांगली फाईट, एक चांगली मॅच मात्र मैदानामध्ये रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. या सांगली जिल्ह्यामध्ये कवटेमंकाळ तालुक्यामध्ये महांकाल साखर कारखान्याच्या क्रीडांगणावरती एक भव्य आयोजन. यावेळेला स्क्वेअर कट नजाकत बघायला मिळते. 2 खेळाडूंच्या मधून मात्र चेंडूने रस्ता शोधलाय आणि मात्र यावेळेला क्षेत्ररक्षणाला दिली जाते दरार. बॉल सीमारेषा पार फरार. मिळतील धावा 4 आणि पुन्हा एकदा येतोय मात्र फलंदाजाच्या बॅटमधून एक दर्जेदार चौकार. 2 लगातारचे चौकार आपण पाहिले अगदी विरोधी दिशेला. एक शॉट फाईन लेग मधून तर एक शॉट थर्डमॅन मधून.
या 2 चौकारांशी मात्र 8 धावांची भर पडली. शेवटच्या 2 बॉलवरती मात्र पुन्हा एकदा 8 धावांसोबत एकंदरीत 15 धावांचं षटक, 1 विकेट या ओव्हरमधून. आणि ओव्हर नंबर 4च्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 48 धावांवरती. बॉल शिल्लक आहेत 12 आणि गरज आहे ती मात्र 26 धावांची. अर्थात 13 धावांच्या सरासरीने इथून पुढे मात्र बॅटिंग करायची ती फलंदाजांना. 26 धावांचा पाठलाग 12 चेंडूंमध्ये गरजेचा असेल तो मात्र स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमसाठी. मिरज विरुद्ध तासगाव तालुक्यावाईज आज 3ऱ्या दिवसातून चालू असलेला हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. यानंतर सांगली जिल्ह्यातील जत आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर त्यांच्या विरोधात सोलापूर तालुका अर्थातच पंढरपूरची टीम. टॉस पूर्ण झालेला आहे. जत संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय मात्र त्वरित कळवण्याची विनंती असेल जत संघाला. चेंडू आणि 26 धावांचं समीकरण. एक अटीतटीचा सामना, एक हाय व्होल्टेज ड्रामा, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल या 2 ओव्हरमध्ये. एक चांगलं क्रिकेट काय असतं ना या स्पर्धेच्या माध्यमातून आज 3ऱ्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. कारण 4 नावाजलेले संघ आजच्या दिवसात खेळताना आपल्याला बघायला मिळतील. एकतर मिरज विरुद्ध तासगाव ही अशी मॅच चालू आहे आणि यानंतर जत आणि पंढरपूर असे 2 मातब्बर संघ. यावेळेला पहिला चेंडू आडव्या बॅटनं मात्र व्ही शेप मध्ये लॉंग ऑन क्षेत्रात मात्र क्षेत्ररक्षक असताना पहिली धाव तर अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र कोणताही प्रयत्न नाहीये. ऑन स्ट्राईक मात्र फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने विशाल कोळी आणि आता मात्र राहुल मोरेची विकेट आल्यानंतर आपण पाहतोय तो फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कृष्णा जाधव. या वेळेला मात्र ऑन साइडला फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टाइम फटका येतोय. पुरेशी ताकद फटक्यात नाहीये. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला बॉल होता तो मात्र जातोय तो शॉर्ट मिडविकेट क्षेत्रातून. डीप मिडविकेटचा फिल्डर मात्र तिकडे बॉलला अडवतो, बॉलची फेक करतो. तोपर्यंत आणखीन एका धावेची वाढ धावफलकावरती होते. 2 चेंडूंमध्ये 2 धावा आलेत. 10 बॉलमध्ये मात्र आता 24 धावांची गरज. आणखीन एक सिंगल धावेचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि या वेळेला मात्र दुसऱ्याही धावेसाठी फलंदाज तयार आहेत. लॉंग ऑन वरतून मात्र आपण विकेट किपर एंडकडे थ्रो केला गेलेला पाहिला, परंतु परिणामी मात्र तिकडे हा थ्रो पुढे 2 धावा. थोडंसं फंबल झाले तिथे क्षेत्ररक्षक. बघा एक छोटीशी चुकी तिकडे क्षेत्ररक्षकाकडून झाली आणि त्या छोट्याशा चुकीचा सुद्धा फलंदाजांनी फायदा उचलायचा सोडलेला नाहीये. त्यामुळे चुकीला माफी नाही हे वाक्य जे आहे ते क्रिकेटमध्ये तितक्याच मोठ्या प्रमाणात लागू होताना आपल्याला पाहायला मिळतं. तीन चेंडूंमध्ये मात्र 3 सिंगल आले, एक डबल आली आणि या वेळेला मात्र मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट किपर मात्र इंजमाम तिकडे बॉल खाली. एक इझी कॅच, एक सहज झेल तिकडे मात्र टिपला जातोय आणि 5व्या चेंडूवरती मात्र विकेट आली आहे. आतापर्यंत 5 धावा आल्यात. 12 बॉलमध्ये गरज होती ती 26 धावांची. आता मात्र गरज आहे 7 चेंडूंमध्ये 21 धावांची. या 7 चेंडूंमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर क्रिकेटच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 3 षटकार ठोकायचे आहेत आणि एका चौकाराची गरज आहे. मोठं दडपण असेल ते मात्र आता फलंदाजांवरती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी. कृष्णा भोसले मॅन फ्रॉम नेहरू नगर कृष्णा भोसले मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल आणि 21 धावांची गरज. अँड नेक्स्ट मॅच इन बिटवीन तमन्ना स्पोर्ट्स जत वर्सेस पंढरपूर. या बॉलवरती मिस टाइम फटका येतो. पुन्हा एकदा मात्र टायमिंग थोडस मिस केलंय फलंदाजाने. 1च रन घेतली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. दरम्यान हे 5वं षटक अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती गोलंदाज
राहुलच्या माध्यमातून अवघ्या 6 धावांचं हे षटक आणि उर्वरित 6 बॉलमध्ये आता मात्र 20 धावांची गरज असेल. 12 चेंडूत 26 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यातल्या त्यात एक कंजूस गोलंदाजी करून जात होते मात्र गोलंदाज राहुल. आणि शेवटच्या षटकात सामना जिंकण्यासाठी मात्र स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमला गरज असेल ती मात्र 20 धावांची. यानंतर आणखीन एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळू शकेल. तमन्ना स्पोर्ट्स जत विरुद्ध पंढरपूर या दोन टीम मध्ये नाणेफेक पूर्ण झालेली आहे. जत संघाने नाणेफेक जिंकली आहे. तमन्ना स्पोर्ट्स जत संघाने मात्र पुढील सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या नवीन मॅच साठी. यानंतर लगेचच त्या सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण जाऊया या शेवटच्या षटकाकडे. अतिशय महत्वपूर्ण ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती या निर्णायक ओव्हरसाठी अजय पाटील, एक युवा टॅलेंटेड गोलंदाज. शेवटच्या षटकात मात्र संधी दिली. कर्णधाराने विश्वास दाखवलाय. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं कृष्णा भोसले, मॅन फ्रॉम नेहरू नगर. एक विस्फोटक फलंदाज आहे. आज आपली बॅटिंग त्याला मात्र सादर करावी लागेल. हाकू टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू मात्र इथे अतिरिक्त धाव खर्च केली जाते. 6 बॉल आणि आता मात्र 19 धावांची गरज. अशा अतिरिक्त धावा जर तुम्ही खर्च करत राहिलात तर मात्र फलंदाजांना ते समीकरण सोडवणं मात्र सोपं होईल. जे समीकरण असेल ते मात्र आता 6 चेंडूत 19 धावा. या 6 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकायचे. मानलं तर सोपं आणि मांडलं तर कठीण. कृष्णा भोसले कॉट बिहाइंड. गोलंदाजाला मिळते विकेट किपरची साथ, एक मदतीचा हात आणि फलंदाज होतो झेलबाद. विकेटचं पतन, खेळाडू बाद. 1 मोर विकेट डाऊन. 5 चेंडू आणि 19 आता मात्र समीकरण. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. जसं आपण म्हटलं की मानलं तर सोपं आणि मांडलं तर कठीण. तसं पाहायला गेलं तर इथे अशक्य असं काही नाहीये. थोडस कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा आज करणं हे फलंदाजांचं कर्तव्य आहे. हिमतीने हारा परंतु हिम्मत हारू नका. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन अजय पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. फाईन लेग क्षेत्रात मात्र फटका सजवलाय. बॉल मात्र अलॉंग विथ द कार्पेट तिकडे ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने चांगली फिल्डिंग. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाजांकडून होताना नाईसली फील्ड. चांगलं अडवलं चेंडूला. 3 धावा मात्र पळून पूर्ण केल्यात, धावून पूर्ण केल्यात. आता मात्र धावांसाठी धावाधाव होताना आपल्याला पाहायला मिळते. या 3 धावांसोबत मात्र ओव्हर मधले 2 चेंडू पूर्ण झालेत. धावसंख्या झाली ती मात्र 58 धावा. 16 धावांची अजूनही गरज. बॉल शिल्लक राहिले ते मात्र 4. पंच नंदकुमार करपे मात्र त्याची पडताळणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत. बघूया काय निर्णय येतोय पंचांकडून. 3 धावा धावून काढलेले आहेत. यावेळेला मात्र चांगला फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र हा बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. मच निडेड सिक्सर इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजाकडून. विशाल कोळी भरतोय आपल्या टीमची धावांची जोडी. या 6 धावांसोबत मात्र हा धावांचा आकडा मात्र थेट जाईल तो 64 धावांवरती. 3 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना एक स्लोअर वन फुल टॉस आणि तोही बॉल जातोय सीमारेषा पार. विशाल कोळीच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. 2 चेंडू आणि 4 धावा. दॅट्स वाय वी ऑलवेज यूज टू से क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. दत्ता शेठ चव्हाण यांच्या बॅनरला दिली जाणारी सलामी. फलंदाज विशाल कोळीच्या बॅटमधून एक विशाल फटकेबाजी. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. अजय पाटील विरुद्ध विशाल कोळी. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल होता. चोरट्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आहेत.
एक धाव तर अगदी सहज घेतली जाईल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज तिकडे रन आउट होताना स्ट्राईकवर असेल विशाल कोळी एका चेंडूमध्ये गरज असेल ती मात्र आता शेवटच्या बॉलवर 3 धावांची अटीतटीचा सामना या दोन्ही टीम साठी मात्र एकदा प्रेक्षकांना विनंती करेन जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एक रंगतदार मॅच या स्पर्धेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा दिवस क्रमांक 3 मधून बघायला मिळते यश आउट होतोय विशाल कोहली स्ट्राईकवर असेल गरज असेल ती मात्र एका चेंडूमध्ये 3 धावांची आणि फलंदाजीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय ऋषी पाटील नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक वर तर स्ट्राइक वर मात्र विशाल कोळी बॉलिंग मार्क वरती अजय पाटील शेवटचा चेंडू शिल्लक असताना मात्र तिकडे काय निर्णय येतोय पंचांचा जाणून घेऊया येतोय हा वाईट बॉल मॅच मध्ये मात्र वार पलटवार उलटफेर होताना पाहायला मिळतोय स्वर्गीय उमेशांना शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमला हा सामना जिंकण्यासाठी एका चेंडू मध्ये आता मात्र गरज असेल ती 2 धावांची 6 चेंडू 20 धावांची गरज असताना सामना येऊन थांबलाय तो एका चेंडूत 2 धावांवरती शेवटचा बॉल आणि या बॉलवरती बॉल जाईल मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि स्वर्गीय उमेशांना शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीम मिरज तालुक्याच्या टीम सोबत मात्र जिंकते पहिली मॅच होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट सामना होता कुठे आणि सामना गेला कुठे That's why we always used to say the cricket is a game of uncertainty. Never celebrate so early. शेवटच्या क्षणाला मात्र या मॅचचं समीकरण बदलतंय आणि हा सामना मात्र जिंकलाय स्वर्गीय उमेशांना शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमने वेल डन वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यानंतर सामनावीराचा पुरस्कार आपण देतोय आणि या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार खऱ्या अर्थानं मात्र या मॅच मध्ये जाईल तो फलंदाज विशाल चव्हाण याला एक अप्रतिम बॅटिंग केली आहे विशाल चव्हाणने आणि त्या बॅटिंगसाठी मात्र या सामन्याचा सामनावीर ठरलाय फलंदाज विशाल चव्हाण